नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा अभिषेक दळवी यांनी शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मयूर मरणासन्न अवस्थेत बिछाणावर पडला होता. डॉक्टरांनीही आशा सोडून दिली होती. त्याच्या घरचेही फार चिंतेत होते. कोणीतरी एक कायम अटेंडंट म्हणून थांबायचं. भेटायला फारसं कोणी येत नसायचं, मात्र ते तिघे रोज यायचे. एखाद्या सावलीसारखे दिसायचे ते. एका खास ठराविक वेळी रोज त्याला आपल्या वॉर्डच्या भिंतीवर दिसायचे. बोलवत असल्याच्या खुणा करायचे, पण ते त्यालाच दिसत असावेत, कारण कधीकधी तो नर्सेस, वॉर्ड बॉय यांना विचारायचा, पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. शेवटी तो दिवस आलाच. डॉक्टरांनी मयूरच्या घरच्यांना बोलावून घेतलं. मयूरचे अखेरचे श्वास चालू होते. एका अवयवाची संवेदना कमी होत होती. त्याला आपण एका बोगद्यातून पुढे जातोय अशी जाणीव होत होती. त्या बोगदाच्या टोकाला प्रकाश दिसत होता आणि त्याला ते तिघे दिसले. ते त्याला हाताने खुणा करून बोलावित होते. मयूरने विरोध केला. शरीर हलवता येत नसलं तरी त्याने मनापासून विरोध केला. त्याच्या कानावर एक आवाज पडला, जो त्याला पुरुषाचा आहे की बाईचा हे ओळखता येईना. तो आवाज त्याला सांगत होता, तू तेव्हा आला नाहीस, पण आता तुला यावंच लागेल. ते तिघे जवळ आले, खूप जवळ आले, आणि मयूरची शुद्ध हरपली. मयूर गेला. मयूरच्या जाण्यामुळे त्याचे सगळे जवळचे लोक दुःखी झाले. मयूर होताच तसा, मनमिळाऊ, बोलका. फक्त महिनाभरापासून तो सगळ्यांपासून ही सावल्यांची गोष्ट लपवत होता, आणि तो स्थान असह्य झाल्यामुळे, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आज तो या जगात नव्हता. त्याच्या नसण्याने एकाला मात्र खूप आनंद झाला होता, त्याचा कॉलेजपासूनचा मित्र सुदीप. मयूरच्या अंत्ययात्रेवरून परत आल्यावर सुदीप समाधानाने कोचावर रेलून बसला आणि त्याने डोळे मिटले. भूतकाळातल्या काही घटना त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. मयूरची आणि सुदीपची मैत्री तशी दिसायला घनिष्ठ होती, पण सुदीपच्या बाजूने मामला जरा कच्चा होता, कारण त्या दोघांचं एकाच मुलीवर प्रेम होतं, निशा. मयूरच्या स्वभावामुळे निशाला मयूर आवडला होता. त्या दोघांचा साखरपुडाही झाला होता. हेच सुदीपला सहन झालं नाही. त्याच्या खुनशी डोक्यात एक योजना आली. त्यासाठी त्याने आपल्या विद्येचा दुरुपयोग केला. तो एक मानसोपचार तज्ज्ञ आणि संमोहन तज्ज्ञ होता. त्याने मयूरला डिनरसाठी आमंत्रण दिलं. मयूर त्याच्या घरी आला. घरात एकदम सुंदर, वेगळाच वास दरवळत होता. मयूरने सुदीपला विचारलं, काय रे सुदीप, हा एवढा मस्त वास कसला येतोय? सुदीप हसला, म्हणाला, आज तुला डिनरला बोलवलंय ना, मग खास अगरबत्त्या लावल्यात. मयूर याच्या पुढे काही बोलू शकला नाही. तो बसल्या बसल्या गुंगीत गेला. त्याला संमोहनावस्थेत नेल्यावर सुदीपने त्याच्या अंतर्मनावर 3 सावल्या त्याच्या पाठलागावर असल्याची कल्पना भरवली. एक खास खुणेची वस्तू, खास खुणेचा आवाज आल्यावर ती कल्पना सक्रिय होऊन मयूरच्या नजरेसमोर साकार होईल अशी व्यवस्था त्याने केली. बाणावर आल्यावर तिथे घडलेले सगळं काही विसरून जाण्याची आज्ञा देऊन त्याने सेशन संपवलं. अगरबत्त्यांचा धूर निघून गेल्यावर मयूर बाणावर आला. ठरल्याप्रमाणे त्यांचं जेवण झालं आणि तो घरी निघून गेला. त्या दिवसापासून एका भासचक्राला सुरुवात झाली. खुणेचा आवाज ऐकू आला किंवा ती वस्तू दिसली की मयूरसमोर त्या 3 सावल्या येऊ लागल्या.
त्याला बोलवू लागल्या. तो हे कोणाला सांगू शकत नव्हता. हळूहळू या गोष्टीचा ताण आला आणि त्याचा परिणाम म्हणून मयूर हे जग सोडून गेला. आता सुदीपसाठी मार्ग मोकळा झाला होता. सुदीप उठला, फ्रीजमधून विस्कीची बॉटल काढली. आज त्याच्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस होता. त्याने त्याच्या मार्गातला अडथळा दूर केला होता आणि त्याच्यावर कोणी संशयही घेणार नव्हतं. तो भरपूर दारू प्यायला. कसंबसं शरीर ढकलत तो जिना चढून आपल्या बेडरूमकडे जायला निघाला. बाजूच्या भिंतीवर त्याला काहीतरी गडबड वाटली म्हणून अर्ध्या जिनात तो थांबला. त्याला भिंतीवर त्याची सावली दिसत होतीच, पण सोबत आणखी 4 सावल्या दिसत होत्या. तो स्वतःशी हसला. आज दारू चढली वाटतं भरपूर, तो पुटपुटला. दारू नाही चढली, तुझी जास्तीची अक्कल नडली आहे तुला. कानावर आलेला आवाज ओळखीचा होता. मयूर, पण हे कसं शक्य होतं? मद्याचा कैफ आता उतरायला लागला होता. माझा मित्र ना तू, मग जिकडे मला तू पाठवलंस तिकडे मी तुला न्यायला आलोय, चल. त्या 4 सावल्यांपैकी एक सावली त्याला हाताने खुणावत होती. त्याला दरदरून घाम फुटला होता. मयूरच्या सावलीचा आकार वाढू लागला तसा सुदीप मागे मागे सरकू लागला. सरकताना त्याचा तोल गेला. तो जिन्यावरून गडगडत खाली आला. खाली येता येता जिन्याच्या बाजूला ठेवलेल्या मूर्तीला हात लागून ती मूर्ती त्याच्या अंगावर पडली आणि तो बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी बंगल्याचं दार कोणी उघडलं नाही म्हणून नोकराने राजूने वॉचमनला दार तोडायला सांगितलं. आतलं दृश्य भयानक होतं. जिन्याच्या बाजूला सुदीप मृतावस्थेत पडला होता आणि त्याच्या अंगावर तिथलीच एक मूर्ती पडली होती. मग नेहमीच्या गोष्टी सुरू झाल्या. पोलीस आले, पंचनामा सुरू झाला, जबान्या घेणं सुरू झालं. त्याचं प्रेत तिथून हलवण्यात आलं. हा सगळा खेळ भिंतींवरच्या 5 सावल्या शांतपणे पाहत होत्या. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.